मिक्स व्हेज, पोपटीचे दाणे, आलू आणि वांगे. मिक्स व्हेजची भाजी बनवू आज आपण. पोपटीचे दाणे आणि आलू आणि वांगे. बघा, हे असं छान स्वच्छ धुवून घेऊ. छान धुवून घेऊ. हे बघा, त्याच्यासाठी लागणारं साहित्य: कढीपत्ता, मिरची, धनिया आणि टमाटर, छोटासा प्याज. हे नेहमीचे मसाले लागणार आहे. तेल गरम करायसाठी ठेवलेलं आहे. गॅस ऑन केले. बघा, कढई आपली. तर आज मिक्स व्हेजची भाजी बनवत आहोत. कांदा, थोडासा हिरवी मिरची बनवत आहोत आपण भाजी. नेहमीप्रमाणे हळद उधरलं नाही पाहिजे त्याच्यासाठी कढीपत्ता मी असंच टाकले, पकडून नाही टाकलं. हे होऊन जातं याच्यात. याच्यात टाकू आपण आपले वांगे आणि सगळं व्हेज भाजी. हे बघा, आलू आणि हे दाणे छान लागते व्हेज भाजी. या प्रकारे मिक्स करून घेऊ छानपैकी. पूर्ण घालून झाल्यावर आपण आपल्याला टमाटर पण याच्यात घालून घेऊ. पूर्ण शिजून जातं. याच्यावर 5 मिनिटे झाकून ठेवू आपण. लो फ्लॉवरवर शिजू देऊ. 5 मिनिटांनी आपण साठी झाकून बघा करून घेऊ. आपल्याचे गल्लेत आहे तरी छानपैकी गलवून घेऊ. या प्रकारे छान आलू, वांगे आणि पोपटीचे दाणे शिजू देऊ छानपैकी. झाकून कमीत कमी 5 मिनिटं शिजले तर चांगले फ्राय होतात वांगे, पोपटीचे दाणे आणि आलू. बघा, आता आपण खोलू. हे नॉनस्टिकचे असल्यामुळे लवकर हे लागते, त्याच्यामुळे आपल्याला खोलून भाजी किती सुंदर आणि स्वादिष्ट झटपट बनते. काही वेळ लागत नाही. छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घेऊ. कोणी म्हणतात पोपट शिजत नाही, त्यामुळे एकसाथ नाही बनवत भाजीत. पण बघा, तेलामध्ये फ्राय केला तर पोपट छानपैकी शिजते सुद्धा. हे बघा, 50% शिजलीच आहे ते, तरी अजून छानपैकी शिजू देऊ आपण. 2-3 मिनिटांनीच मी खोलली होती. आता अजून 2-3 मिनिटं टाकू देते. छान 2 मिनिटे झाले. आता आपण चेक करू. बघा, छानपैकी फ्राय झालेली आहे आपली भाजी. बघा, आलू शिजला आहे. पोपट पण शिजली आहे बघा छान.
अजून 1 किंवा 2 मिनिटं आपण झाकून ठेवू हिला. 2 मिनिटं. आता पूर्णच आपली फ्राय झालेली आहे भाजी, आलू सगळं. आता याच्यात तिखट घालू आपण. बघा फ्राय झालेलं आहे, वाफ सोडत आहे. लागण्यानुसार तिखट मी 2 चम्मच सोडत आहे. तुम्हाला जेवढा तिखट खायचं आहे तेवढं 2 चम्मच तिखट. नमक थोड्या वेळाने टाकू, नाही तर बुडीला लागेल. हे नॉनस्टिकची असल्यामुळे बुडीला लागते हे लवकर. छान असं तिखट शिजलं. थोड्या वेळाने आपण नमक घालू याच्यात. तिखट शिजल्यावर आता आपण मीठ घालत आहोत. तिखट टाकलं त्यामुळे मी 2 चम्मच नमक टाकली. 2 चम्मचला कमीच आहे. बघा आपली भाजी रेडी आहे. तिखट वगैरे घालून तो मला वाटला. सांबार घाला. आपली भाजी रेडी आहे. बंद करा, खाऊन घ्या. बाय. बघा आपली भाजी रेडी आहे. आता जेवण करा. बाय. या प्रकारे बनवून बघा, नक्की स्वादिष्ट लागेल. मी सांगेन तर तुम्हाला हे नाही होणार. तुम्ही खुद बनवाल तेव्हा तुम्हाला ट्रस्ट वाटेल. नाही